नमस्कार. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाआधी रंगणार आहे पतंग महोत्सव. याचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. अयोध्येत 22 जून रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. भव्य राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर 25 जानेवारीनंतर इतर भाविकांना दर्शन घेता येणार आहे. राम मंदिराच्या भव्य कार्यक्रमासाठी देश सज्ज झाला आहे. अनेक ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. देशात सगळीकडे राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा उत्साह दिसत आहे. अतिशय भव्य असे हे राम मंदिर बांधण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम मंदिर हे 3 मजली असून मुख्य गर्भगृहात श्रीराम लालची मूर्ती असणार आहे. पहिल्या मजल्यावर दरबार असेल. मंदिरात एकूण 5 हॉल आहेत. मंदिराचे खांब आणि भिंतीवर देवदेवतांची शिल्पे आहेत. सिंहद्वार येथून भाविक मंदिरात प्रवेश करू शकणार आहेत. अपंगांसाठी देखील खास व्यवस्था करण्यात आली आहे. अयोध्येत रामाचे भव्य मंदिर तयार होत आहे. प्राणप्रतिष्ठेच्या या कार्यक्रमाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. अयोध्येत आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाची रूपरेषाही तयार केली जात आहे. मुख्यमंत्री योगींच्या इराद्यानुसार अयोध्या विकास प्राधिकरणाने अयोध्येत आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित करण्याची तयारी सुरू केली आहे. 19 ते 21 जानेवारी दरम्यान हे आयोजन केले जाऊ शकते आणि देशातील आणि जगातील प्रसिद्ध पतंग उडवणाऱ्यांना त्यांची कला दाखवण्याची संधी मिळेल. या संपूर्ण प्रक्रियेला ठोस स्वरूप देण्यासाठी अयोध्या विकास प्राधिकरणाशी खाजगी एजन्सी जोडली जाईल. कार्यक्रमातील विशेष निमंत्रितांना राहण्यासाठी एक विश्रामगृह बांधण्यात येणार आहे. यासोबतच येथे होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान माकडांपासून तंबू आणि उपकरणे सुरक्षित ठेवण्यासाठी खबरदारीची व्यवस्था करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी विविध प्रकारचे उच्च दर्जाचे कॅमेरे सेटअप आणि साऊंड सेटअपही बसवण्यात येणार आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी अयोध्येसह देशाच्या विविध भागात पतंगबाजी होत असते. अशा परिस्थितीत हा कार्यक्रम केवळ अयोध्येतच नव्हे तर देश विदेशात चर्चेच्या केंद्रस्थानी असेल.